दिवसाची सुरुवात यशू बरोबर. आपण ऑलिम्पिकमध्ये बऱ्याच वेळेस मॅरेथॉन शर्यत बघतो आणि ही मॅरेथॉन बऱ्याच वेळेस 20 किलोमीटरपेक्षा जास्तच लांबची असते. आणि ह्यामध्ये जर आपण लक्षपूर्वक जर वाचलं किंवा ऐकलं तर आपल्याला असं दिसून येतं की ह्यामध्ये आफ्रिकन लोक जास्त जिंकतात आणि ते अगदी अशक्त आपल्याला असे दिसणारे असतात, पण तेवढं त्यांचं धावून ते नेहमी ती मॅरेथॉन शर्यत जिंकत असतात. कारण ते त्यांच्या देशामध्ये अशी प्रॅक्टिस करतात की जंगलातून ते धावतात. चढ उतार आहे, डोंगराचे हे आहे, दगडं आहेत, अशा ठिकाणी खराब रस्ते, अशा ठिकाणी ते धावण्याचा सराव करत असतात. अशा कठीण परिस्थितीमध्ये ते धावतात आणि ज्यावेळेस ते ऑलिम्पिक शहरामध्ये येतात त्यावेळेस रस्ते एकदम छान असतात, स्मूथ असतात, त्याच्यामुळे त्यांना सहज ते शर्यत ते पार करतात आणि त्यांचा जो दम आहे तो त्यापर्यंत राहतो. बघा, कठीण परिस्थितीमध्ये अगोदर सराव केल्यानंतर त्यांना पुढे सोपं गेलं. क्रिकेटमधले प्रसिद्ध खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्याविषयी ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस ते त्यांच्या घराच्या मागे क्रिकेटची प्रॅक्टिस करायची, पण एवढासा स्टंप असायचा, लहान असा लांब, आणि एक छोटा बॉल, गोल्फचा बॉल, त्याच्याने ते भिंतीवर मारून ते प्रॅक्टिस करायचे. म्हणजे छोटासा स्टंप आणि तो छोटासा बॉल, म्हणजे किती कॉन्सन्ट्रेट करावं लागत असेल मारायला. आणि ज्यावेळेस ते मैदानात उतरायचे त्यावेळेस त्यांच्याकडे मोठी बॅट आणि मोठा चेंडू असायचा, त्याच्यामुळे ते सहज चांगल्या प्रकारे खेळायचे. अगोदरच कठीण सराव केल्यामुळे त्यांना पुढे सोपं जायचं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. बऱ्याच वेळेस आपण जीवनामधल्या कठीण परिस्थितीमधून जात असतो, कठीण परीक्षा देत असतो, कठीण समस्यांना तोंड देत असतो. आपल्याला वाटतं हे किती कठीण आहे, पण लक्षात ठेवा हे पुढील जीवनासाठी तुम्हाला चांगलं आहे. पुढील जीवनासाठी हे सर्व गोष्टी आपल्याला फायदेशीर आहेत. जीवनाचा कठीण सराव जो आहे हा आत्ताच केला तो पुढचा प्रवास जो आहे हा आपला सुखकारक होणार आहे, सुखाचा होणार आहे. हा कठीण प्रवास जो आहे हा आपल्याला चांगला मनुष्य बनवतो, आपल्याला चांगली शक्ती देतो, आपल्याला सहनशील बनवतो, आपल्याला धीर देतो, आपल्याला धैर्य देतो, आपल्याला कुठल्याही संकटाशी सामना करायचं जे मन आहे ते आपल्याला तो देत असतो. आजचे जीवनाचे ओझे जे आहे हे पुढील जीवनासाठी आपल्याला ताकदवान बनवते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय 10वे वचन. 1 पीटर चॅप्टर 5 and verse 10. तुम्ही थोड्या वेळ दुःख सोसल्यावर आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.